मुंबई पुणे फाटा फुटतो. खूप मोठी रांग आहे मित्रांनो बघा. भक्त निवास दत्त मंदिर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बॅकपॅक अँड एक्सप्लोर प्रदीप. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत महडच्या गणपतीला, वरदविनायक गणपती बाप्पाकडे दर्शनासाठी. त्याला अष्टविनायक मधलं गणपती म्हणून ओळखलं जातं. तर आपण तिथे आज दर्शनासाठी जाणार आहोत आणि आपला हा प्रवास बाईकने असणार आहे. आपल्या पनवेलपासून जवळच आहे, 1 तासापर्यंत आपण तिथे पोहोचू. तर निघूया आपण या प्रवासाला. चला. हे बघा मित्रांनो, तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बघा पळस फाट्याला. इमारत दिसते बघा पळस फाट्याचा. तर हा ब्रिज जातो आहे मुंबईकडे अटल सेतूने. नंतर उल्वे, उरण, जैनपेठीकडे जातो. हा आपला जातो खालच्या साईडला, हा पनवेल मुंबईकडे. नंतर हा आपला राईट साईडचा जातो आहे तो मुंबई गोवा हायवे कोकणकडे. आणि हा आपला जातो आहे चौक कर्जत खोपोलीकडे. हा मुंबई पुणे फाटा फुटतो. तर मित्रांनो, आलेलो आहे आपण महडच्या गणपतीला. भाजी पण आहे. मोदक, खार, पूजेचं सामान सगळं मिळतं. प्रसाद बिसाद. छोटे स्नॅक्सचे हॉटेल्स पण आहेत. देवारातल्या मूर्ती. खूप मोठी रांग आहे मित्रांनो बघा. बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेऊ आपण.
इथे पण चप्पल स्टँड आहे मित्रांनो. गावदेवी मंदिराचं दर्शन घेऊया. आज तर भाविकांची खूप गर्दी आहे. मंदिराच्या समोर पण पूजेचं सामान मिळतं. मोरया मोरया. वरदविनायक महड हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायक चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळून जाऊन पूजा करता येते. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवाकालीन असून तो हेमाडपंथी आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश हे वरदविनायक समृद्धी व यश देणारा या रूपात राहत आहे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौडरकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव हिवळकर यांनी येथे देऊळ बांधून व महड गावही बसवले. देवळाच्या चारही बाजूस 4 हत्तींच्या मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो. असे म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटत आहे.
चित्तामणी थेऊर, श्री गिरिजात्मक लेण्याद्री, श्री विघ्नेश्वर ओझर, श्री महागणपती रांजणगाव, श्री वरदविनायक महड, श्री बल्लालेश्वर पाली, श्री सिद्धिविनायक सिद्धिटेक, श्री महेश्वर मोरगाव. भक्त निवास दत्त मंदिर. मित्रांनो लाईन तर वाढतच चालले. स्कूल पिकनिक आले वाटते इकडे. कोणता स्कूल आहे? खाऊची दुकान आहेत. भजी, कांदा भजी. पंती सातशे आहे मोदकाचा. खूप साऱ्या मिळत आहे. कैरी, करवंद. पार्किंग पण खूप मोठी आहे. तर मित्रांनो, वरदविनायक बाप्पाचे दर्शन घेतल्यावर मन सुखावले आणि अतिशय म्हणजे आनंद झाला आहे. इथे आल्यावर इथे वेगळीच ऊर्जा आणि वेगळंच मन भावून येतं. तर कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग. बाय.